मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आंबेडकर अनुयायांनी केली आणि या मागणीला मोठा विरोध झाला. दरम्यानच्या काळात मोठा संघर्ष झाला आणि सरकारने मधला मार्ग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव दिलं. नेमका हा मधला मार्ग सरकारला का निवडावा लागला, याबद्दल ज्येष्ठ पत्रकार विश्लेषक जयदेव डोळे सांगतात की विद्यापीठ स्थापन होतेवेळीच वेगवेगळी नावं आलेली होती. त्यात बाबासाहेबांचं नाव अग्रभागी होतं, कारण बाबासाहेबांनी इथे शिक्षण संस्था सुरू केली होती आणि ते खरोखरच फार अद्वितीय कार्य होतं. कारण तेव्हा महाविद्यालयीन शिक्षणच नव्हतं आणि बाबासाहेबांनी पुढाकार घेऊन एक कॉलेज सुरू करणं ही एक फार छान गोष्ट झाली होती. त्यामुळे बाबासाहेबांचं श्रेय इथल्या उच्च शिक्षणाला आहे. त्याची कृतज्ञता म्हणून मराठवाडा विभागानं या विद्यापीठाचं नाव आंबेडकरांच्या नावानं द्यावं असा त्यावेळचा विचार होता. स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा वेगळा व्हावा निजामशाहीमधून म्हणून एक आंदोलन केलेलं होतं. तर असे हे मराठवाडा नावाचे अस्मिताधारक एकीकडे आणि एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि त्यांचा विचार मानणारे एकीकडे, असा तो झगडा सुरू झाला. आणि 78 साली पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणून जाहीर केलं की मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करावं. त्याचा मोठा विरोध झाला. बहुतेक सवर्ण जातींना हे बाबासाहेबांचं नाव देणं आवडलं नव्हतं. त्याच्यामुळे दंगली झाल्या, काही हत्या झाल्या, नंतर जाळपोळ झाली, मारझोड झाली. अनेक दिवस हे आंदोलन चाललं. शेवटी दोन समुदायात कायमचा तिरस्कार, द्वेष, राग राहू नये म्हणून तडजोड म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव ठरवण्यात आलं.